हत्तींच्या त्रासावर ट्रॅक्युलाइज उपाययोजनेची चाचपणी कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील. गडचिरोली सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल. पीक नुकसानीची पाहणी, बाधितांना दिला दिलासा. गडचिरोली दिनांक 24. गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे. हत्तींचे हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅक्युलाइज करून वळवण्याची प्रक्रिया राबवण्याबाबत देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती वित्त, नियोजन, कृषी मदत आणि पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. तसेच हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न होईल असंही त्यांनी स्पष्ट केले. ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी अविशांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपवन संरक्षक बी. वरुण प्रामुख्याने उपस्थित होते. पीक नुकसानीची पाहणी आणि पंचनाम्याचे निर्देश. सहपालकमंत्री जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिप्परटोला, धुळेशिवणी, दिभणा या गावातील हत्तींमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 128 हेक्टर क्षेत्राची माहिती घेतली. यावेळी तात्काळ पंचनामे करून भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. मयताच्या कुटुंबाला मदतीतून दिलासा. चुरचुरा येथील 10 सप्टेंबर रोजीच्या हत्ती हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबियांना सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. त्यांना एकूण 25 लाख रुपयांची मदत जाहीर झालेली असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. तक्रारींचे निवारणासाठी जनता दरबार घेणार. गावकऱ्यांशी संवाद साधताना नागरिकांनी हत्ती गावात येऊ नयेत अशी उपाययोजना करण्याची मागणी तसेच नुकसानीची मदत मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि विविध तक्रारी मांडल्या. यावर सहपालकमंत्री ॲडव्होकेट जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने बाधितांना वेळीच मदत द्यावी तसेच शासन लवकरच 50,000 रुपये प्रति एकर मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन समस्या सोडवण्याची हमी दिली. या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव, अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार आरमोरी उषा चौधरी, जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, ज्येष्ठ नेते सुरेंद्रभाऊ चंदेल, हेमंतभाऊ जमलेवार, वसंत गावतुरे, चंद्रशेखर भडांगे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. हा हत्तीचा प्रश्न हा उद्भवलेला आहे. याच्यावर आम्ही मार्वल कंपनीसोबत जी शासकीय कंपनी आहे आणि एआयचा वापर करून हे एक नवीन आव्हान आलेलं आहे हत्तीचा. कारण की हा प्रश्न महाराष्ट्रात आपल्या भागात कधीच नव्हता, परंतु नुकतं मागील काही वर्षापासून वाघाचा प्रश्न आहे, बिबटचा प्रश्न आहे, मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे. परंतु गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे. आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि नागपूर आणि काही भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होता त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तीच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना त्या करण्याच्या दृष्टीने आता करार आणि प्रक्रिया सुरू आहे. आणि भविष्यामध्ये हत्तीचा जो आव्हान आलेला त्याच्यावर योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मंत्रीचा पाहणी दौरा आहे. मी आता चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून या ठिकाणी आलेलो आहोत. त्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके साहेब देखील माझ्यासोबत होते, स्थानिक आमदारही माझ्यासोबत होते. आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पीक पाहणी दौरा आहे. या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे नुकसान होण्याचं प्रमाण नाही आहे, कारण की इथं सोयाबीन वगैरे पीक नाही आहे. परंतु काही भागामध्ये मागच्या पावसाची जी गॅप झाली होती त्यामुळे काही शेतकऱ्यांना जी दुबार पेरणी करावी लागली होती त्याच्या नुकसानीचा अहवाल मला मागील महिन्यात प्राप्त झालेला आहे. आता मात्र हत्तीचं नुकसान मागे मी दवाखान्याला जाऊन जी इंज्युअर्ड महिला होती तिची भेट घेतली होती. परंतु आता एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाला भेट आणि त्या हत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी मी करणार आहे. सोबतच काही जे थोडंफार नुकसान या भागात झालेलं आहे त्याची देखील मी पाहणी करणार आहे. साहेब, महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, तर सरसकट ओला दुष्काळ करण्यात यावा अशी घोषित करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. नाही, सरसकट नुकसान काही जिल्ह्यात कदाचित घोषित करता येईल.
जसं आता गडचिरोली जिल्ह्यात नुकसान नाही आहे, चंद्रपूरमध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान आहे, बीड आणि जालनामध्ये तर पूर्ण कहर या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे पंचनाम्यानुसार जशी नुकसान भरपाई देणं शक्य आहे आणि कुठलाही शेतकरी वंचित राहू नये, नुकसान झालेलं आहे हे देखील काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे. आणि आपल्याला कालच मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन 2000 कोटीपेक्षा जास्त निधी जे पूर्वीचे नुकसान भरपाई ते जाहीर केलेली आहे. सप्टेंबर महिन्याचे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासना स्तरावरून SDRF NDRFच्या माध्यमातून किंवा सरकारच्या तिजोरीतून जे काही निधी लागेल तो निधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. या खूप मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे, परंतु या सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने उभं आहे आणि त्यांना सर्वोपरी मदत करण्यात येईल.